जो पुतळा राजकोट येथे पडला या सरकारच्या नालायकपणाच्या धोरणामुळे आणि टक्केवारीमुळे पडलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलाय। डाकीन सुद्धा हे घर सोडून टाकते। हे सरकारला एवढे सुद्धा भान झालं नाही की महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा टक्केवारी यांनी घेतली, त्याच्यामुळे हा पुतळा पडला आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन इथं जोडमारो आंदोलन करीत आहे आणि या सर्व सरकारला जागेवर आणण्यासाठी आणि सरकारचा राजीनामा घेण्यासाठी या सरकारला लाज वाटत नाही। अजून सुद्धा हे सरकार महाराजांच्या पुतळ्याबद्दल माफी मागत नाही, पंतप्रधानाला देऊन माफी मागावी लागते। याच्यापेक्षा मला वाटतं हे दुर्दैव या राज्य सरकारचं असू शकत नाही, म्हणून या राज्य सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा आणि महाराजांना आता हे अपशगुन आहे या सरकारचा की महाराजांना सुद्धा हे मान्य नाही सरकार। महायुती कार्यकर्ते आरोप करत आहे की पंतप्रधानांनी माफी मागून सुद्धा हे राजकारण करत आहे। असं आहे की राज्य सरकारच्या चुकीमुळे पंतप्रधानाला माफी मागण्याची वेळ येते, हे सगळ्यात मोठं अपयश आहे त्यांचं। छत्रपती शिवाजी महाराज आज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर तर्फे महाविकास आघाडीच्या अगेन्स्ट आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे। देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी जग जाहीर माफी मागितलेली आहे, तरी सुद्धा महाविकास आघाडी आज येणाऱ्या निवडणुकाच्या पूर्वी हे राजकारण करत आहे। तर त्यासाठी आज आम्ही हा निषेध व्यक्त केलेला आहे। आम्ही जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घाणेरडं राजकारण करते, छत्रपतींच्या नावावर जे दुटप्पी भूमिका जे राजकारण करते त्याच्या निषेधार्थ आम्ही शिवप्रेमी व भारतीय जनता पार्टी इथं आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या दुटप्पी भूमिकाच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करतोय। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथचं सरकार होतं त्यावेळेस पुतळा पाडण्यात आला होता, सरकारनं पुतळा पाडण्यात आला होता। विशालगडावर ज्यावेळेस काही मुस्लिमांनी अतिक्रमण केलं होतं त्याच्या दुटप्पी भूमिका घेतली होती। हे फक्त पुतनाबाई पुळका मावशी आहे महाविकास आघाडीचं, या निषेधार्थ आम्ही इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे।
महाविकास आघाडी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या काल मुंबई नगरीमध्ये माफी मागितली, जाहीर माफी मागितली आणि तरी पण या महाविकास आघाडीचं राजकारण, घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे। त्यासाठी आम्ही शिवप्रेमी म्हणून आपण या क्रांती चौकात निषेध म्हणून या कामगार महाविकास आघाडीला सुदबुद्धी देऊ आणि या महाविकास आघाडीला देव परत एकदा सुदबुद्धी देऊ आणि महाविकास आघाडीचं राजकारण थांबवावं हे आपण या निषेधातून आज आंदोलन करत आहोत। आगे पुलिस वालों के लिए छोड़ के आगे पुलिस वालों के लिए छोड़ के रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।